नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार कायद्याची बाराखडी परिवार। तुमच्या शेतात विजेचा खांब आहे का? उच्च दाब वीज वाहिन्या तुमच्या पिकावरून जातात का? कोणताही परवानगी किंवा नोटीस न देता महावितरण किंवा सरकारने ते टाकले आहे का? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क काय आहेत, वीज खांब टाकण्याची प्रक्रिया काय आहे, नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळवायची आणि सर्वात महत्त्वाचे कायदेशीर उपाय कोणते। हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो बहुतेक लोकांना माहीतच नाही आणि तो तुम्हाला तुमचे हक्क परत मिळवून देऊ शकतो। चला सुरू करूया। शेतात विजेचा खांब ही सामान्य गोष्ट नाही। शेतकरी बांधवांनो, आपल्याला नेहमी सांगितलं जातं सरकारी काम आहे, चूप राहा, वीज ही जनतेची गरज आहे, तुम्ही विरोध करू शकत नाही, पण हे खरं नाही। शेती ही फक्त जमीन नाही, ती तुमची जीविका आहे, तुमची संपत्ती आहे आणि भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे। भारतीय संविधानाचा अनुच्छेद 300 सांगतो, कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही। म्हणजे तुमच्या शेतात वीज खांब टाकणे हे सार्वजनिक हित असले तरी ते कायद्याने बंधनकारक प्रक्रिया पाळूनच करावे लागते, अन्यथा ते अतिक्रमण आहे। वीज खांब टाकताना कायदेशीर प्रक्रिया काय आहे? महावितरण, ट्रान्सको किंवा कोणतीही वीज कंपनी थेट तुमच्या शेतात खांब टाकू शकत नाही, कायद्याने बंधन आहे। मुख्य कायदे कोणते? सर्वात पहिले इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 कलम 10 वीज कंपनीला शेतात खांब टाकण्याचा अधिकार आहे, पण ते नुकसान कमी करून आणि भरपाई देऊन। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 कलम 67 आणि 68 नोटीस देऊन मालकाशी चर्चा करून आणि नुकसान झाल्यास भरपाई देणे अनिवार्य आहे। त्यानंतर राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्वायजेशन, रिहॅबिलिशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 जर शेती कायमस्वरूपी प्रभावित झाली तर ही भरपाईची प्रक्रिया लागू होते। त्यानंतर संविधानाचा अनुच्छेद 300 तुमच्या संपत्तीचे संरक्षण। प्रक्रिया कशी असावी? आधी लिखित नोटीस द्या, खांब टाकण्याचे कारण, ठिकाण आणि नुकसान अंदाज घ्या, शेतकऱ्याची संमती घ्या किंवा चर्चा करा। शक्यतो शेताच्या काठावर किंवा कमी नुकसान होईल अशा ठिकाणी खांब टाका। पिकांचे, झाडांचे किंवा जमिनीचे नुकसान झाल्यास तात्काळ भरपाई द्या। जर उच्च दाब लाईन असेल तर सुरक्षित अंतर पाळा, इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 नुसार। जर ही प्रक्रिया पाळली नाही तर ते अवैध आहे आणि तुम्ही विरोध करू शकता। शेतकऱ्यांना होणारे प्रत्यक्ष नुकसान बघा। कागदावर हे छोटे वाटते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते। ट्रॅक्टर, हार्वेस्टर फिरवता येत नाहीत, शेतीची कामे रखडतात, त्यानंतर ऊस, केळी, द्राक्ष किंवा फळबागांचे नुकसान होते। वीज लाईनमुळे स्प्रे करणे धोकादायक, त्यानंतर जमिनीचा वापर कमी होतो, खांबाच्या आसपास शेती करणे शक्य नाही। नंतर जमीन विक्री किंवा बँक लोन घेताना समस्या येतात, खांबामुळे मूल्य कमी होते। त्यानंतर अपघाताचा धोका, उच्च दाब लाईनमुळे जीवितहानी होण्याचे केसेस घडले आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रात दरवर्षी असे अपघात होतात। हे सर्व नुकसान कायद्याने भरपाई योग्य आहे। इलेक्ट्रिसिटी ॲक्ट नुसार पीक नुकसान भरपाईसाठी बाजारभावाने भरपाई आणि कायम अडथळ्यासाठी वार्षिक मोबदला मिळू शकतो। कायदेशीर उपाय ठोस आणि वापरता येतील असे। उपाय 1, लेखी हरकत आणि नोटीस, त्यालाच रिटर्न ऑब्जेक्शन म्हणतात। पहिला नियम लक्षात ठेवा, तोंडी भांडू नका, कागदावर लढा। महावितरणाच्या स्थानिक कार्यालयात किंवा विद्युत अभियंत्याकडे लिखित अर्ज द्या। त्या अर्जात लिहा, परवानगी न घेता खांब टाकला, नुकसान होत आहे, काढा किंवा भरपाई द्या। त्यानंतर पुरावे जोडा, जसे की 7/12 उतारा, जमिनीचा मालकी पुरावा, शेतातील फोटो किंवा व्हिडिओ, ग्रामपंचायत किंवा शेजारच्यांचा पंचनामा। जर उत्तर नाही मिळाले तर RTI दाखल करा, त्यांनी कशा आधाराने खांब टाकला हे विचारा। त्यानंतर उपाय 2, नुकसान भरपाईची मागणी। खांब टाकणे हे तुमच्या जमिनीचा उपयोग आहे, म्हणून भरपाई हक्क आहे। महावितरणाकडे फॉर्म भरून मागणी करा। इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सेक्शन 67 प्रकार, एकदमचे नुकसान, पिकांचे मूल्य, त्यानंतर कायम नुकसान, जमिनीच्या क्षेत्रफळानुसार वार्षिक भाडे, उदाहरण 500 ते 2000 प्रति खांब वर्ष। जर नाकारले तर जिल्हा ग्राहक मंचात तक्रार करा। हे जलद आणि कमी खर्चाचे आहे। त्यानंतर तिसरा उपाय, महसूल विभागाकडे अपील करा। हा फक्त विजेचा नाही, जमिनीचा प्रश्न आहे। तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO कडे अर्ज करा।
जमिनीवर अवैध अतिक्रमण पंचनामा करा आणि कारवाई करा। महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 नुसार ते पंचनामा करून नुकसान मूल्यांकन करू शकतात। हे प्रभावी आहे कारण महसूल अधिकारी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकू शकतात। त्यानंतर चौथा उपाय, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा। जर प्रशासन ऐकतच नसेल तर न्यायालयात जा, सिव्हिल कोर्टात सूट दाखल करा, खांब हटवण्याची मागणी करा, नुकसान भरपाई व्याजासह मागा, त्यानंतर भविष्यातील नुकसानासाठी मोबदला घ्या। कारण बघा, महाराष्ट्र हायकोर्टच्या अनेक निकालात उदाहरण 2020 चा एक केस आहे, शेतकऱ्यांना लाखोंची भरपाई मिळाली आहे। वकील घ्या पण खर्च 5,000 ते 20,000 पर्यंत असू शकतो। त्यानंतर पाचवा उपाय, उच्च न्यायालयात रीट याचिका। जर प्रक्रिया पूर्णपणे उल्लंघन झाले असेल तर हा संविधानाचा भंग आहे। हायकोर्टात अनुच्छेद 226 अंतर्गत रीट दाखल करता येते। नोटीस न देता खांब टाकला, हटवा आणि भरपाई द्या। हा जलद उपाय आहे पण पुरावे मजबूत हवेत। बहुतेक केसेस शेतकऱ्यांच्या बाजूने जातात। उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्टाच्या 2018 ते 2022 चे निकाल आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांनी काय चूक करू नये, ह्या चुका टाळा अन्यथा हक्क गमवाल। तोंडी वाद, पुरावा राहत नाही। त्यानंतर राजकीय नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास, ते फसवतात। वेळ काढणे 3 वर्षाच्या आत दावा करावा। त्यानंतर कागदपत्रे न साठवणे जसे की 7/12 फोटो वगैरे ते जपून ठेवा। कायदा जागृतांसाठी आहे त्यामुळे जागे व्हा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात वीज खांब असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून इतरांना मदत होईल। सबस्क्राइब करा कायद्याची बाराखडी, रोज नवीन कायद्याची माहिती घ्या। कमेंटमध्ये तुमची समस्या लिहा, मी नक्कीच उत्तर देईन कारण कायद्याची माहिती असलेला शेतकरी कधीच हरत नाही। जय जवान जय किसान।